सर्वप्रथम जे वंदे मातरम. आमची खास जवळचे मित्र राव दादा करपे साहेब हे काय जे समाजासाठी जे कार्य करतात हे माझ्या मनाने उल्लेखनीय आहे. म्हणून कुठले आमंत्रण नसताना आमच्या जय हनुमान निलेशराव पत्रकारांमुळे आम्ही इथपर्यंत आलो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आताच दादा म्हटले की शरदचंद्रजी पवार साहेबांचा 85वा वाढदिवस आहे. तर दादा आतापर्यंत म्हणजे 70 बाटल्या होऊन गेल्या असतील, 90-100 बाटल्या होतील, म्हणजे 100 बाटल्या होतील. 100% आपले साहेब हे 100 वर्ष जगणाऱ्याचं काही डाऊट नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह विचार केला तर काय काय घडते. जिवंत उदाहरण तुमच्या पुढे सैनिकाचं आहे. जास्त काही बोलत नाही, पण दादांचे जे काही उपक्रम चालले दिवस खूप चांगले उपक्रम आहे. आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज आहे आणखीन वाढव, त्याच्याकडे आमचं डबल तेज वाढव एवढं मी सांगतो. आणि त्यांच्या पुढल्या भावी वाटचालीस खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. वंदे मातरम. बोला गावन साहेब बोला 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 2 शब्द. या ठिकाणी मी राहुल दादा जास्त बोलणार नाही, पण तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की माणसं ही झाडाच्या अवयवाप्रमाणे असतात. काही माणसं ही झाडाच्या फांदीप्रमाणे असतात. थोडासा जोर दिला की ते तुटून पडतात. काही माणसं ही झाडाच्या पानाप्रमाणे असतात. काही दिवसानंतर ते आपोआप गळून पडतात. आणि काही माणसं ही झाडाच्या काट्याप्रमाणे असतात. सोबत राहून ती कायम टोचत राहतात. आणि काही माणसं ही झाडाच्या मुळासारखी असतात. म्हणजे आपले निलेश भाऊ असतील, सुभाष भाऊ असतील, आमचे तात्या असतील आणि सरपंच असतील, या सारखी ही माणसं असतात. म्हणजे ही कायम तुमच्या पाठीमागे आत्ता सुद्धा आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. एवढंच बोलतो या ठिकाणी आणि थांबतो.